आता आपण निघालोत ब्रह्मगिरीवर आणि ब्रह्मगिरीवर आता आपल्याला जायचंय। इथे बसून थोडं चहा पितो कारण पाऊस चालू आहे। ब्रह्मगिरीवर जायचं म्हणल्यावर पाऊस चालू आहे, थोडंसं चहा वगैरे पितो। मी काही चहा वगैरे घेत नाही, फक्त म्हणतो मी चहा पितो, फक्त मी दूध घेत असतो। तर 1 मिनिट झाला आपला इथं, आता दूध घेत पेलं की लगेच निघायचं आपल्याला आणि डायरेक्ट आता आपल्याला ब्रह्मगिरीवर जायचं। मित्र हो, हा जो पर्वत दिसतोय आपल्याला, हा जो मोठा पर्वत दिसतो उंच, त्या पर्वतावर जायचंय आणि असं वाटतं तो जवळ आहे। तर तिथे वरती आपल्याला जायचंय ब्रह्मगिरीवर। इकडे लांब पण तुम्हाला बघा मोठा एक धबधबा आहे आणि हा पर्वत जवळ वाटतो पण तो जवळ नाही, खूप लांब आहे आणि आपल्याला त्याच्यावर ब्रह्मगिरीवर जायचंय। चला मित्र हो, आपण आता ब्रह्मगिरीवर चाललो। फार त्रास होणार आहे आणि माझी मिसेस सोबत आहे। पैदल जायला खूप वेळ लागणार आहे, 3-4 तास वरती जायला लागतात। आपला हा पहिला टाइम आहे, आपण वरती चाललो आणि वरतून खाली यायला पण खूप वेळ लागणार आहे। जे पाण्याचे ढग येतात ते या पर्वताला ताडतात ढग आणि इथं नेहमीसाठी पाऊस चालूच असतो। मित्र, तुम्ही जर कदाचित ब्रह्मगिरीला गेला असाल तर इथे पण कुंभमेळ्याचा हे ठिकाण आहे। वरून जी गंगा आली ती गंगा खाली गुप्त झालेली आहे, तुम्ही लक्षात घ्या मित्र हो। 100 फूट विहीर खोल खणलीत पाणी लागत नाही आणि वरती एवढ्या मोठ्या पहाडावरती गंगेचा उगम झालेला आहे। ही कमान लागली सुरुवातीला आपल्याला। तो पहाड एक खूप उंच आहे आणि तुम्हाला जर धुकं दिसतंय का नाही, तर ते त्या पहाडाला ताडलेले ढग आहेत। इथे पण कुंभमेळ्याचं स्नान या ठिकाणी केलं जातंय आणि हे अगदी पहाडाजवळच आहे, पहाडाच्या खालीच आहे। हा ढग ताडीला तुम्हाला दिसतो का? खाली आला, पहाडाच्या खाली आलेला ढग बघा, खूप खाली आलेला ढग आहे आणि हा पहाड आहे। आता जो रस्ता लागला आहे तो आता वरी चढण्याचा लागलेला आहे सुरुवातीपासून। वरती घरं पण आहेत, मला घर दिसत काही। आपल्याला वरती जायचंय आणि हातपाय खूप थकून जातात, म्हणून आपण काय केलं आहे, इथं वरती येत्या वेळेस एका हॉटेलमध्ये पोहे खातो आपण, म्हणजे जे आपल्याला एनर्जी आहे ती एनर्जी आपल्याला वरती जायसाठी कायम राहील, कोणत्या प्रकारचा थकवा येणार नाही। म्हणून एकदा पोहे खाल्ले, पाणी पिलं, गाडी जसं पेट्रोल टाकतं तसं जर आपण केलं एकदा, आपल्याला हरभरायचं काम नाही। छान पोहे झालेत, थोडं नमक देतात दादा पण। पोहे खाल्ले, शेव आहे वरी टाकायला याच्यावर। पोहे छान बनवले, थोडा नमक कमी झालंय आणि नमक आपण आता मागून घेतलंय, थोडं नमक घेतलं म्हणजे टेस्ट येते।
चला आता चटकन उरकायचं, आपल्याला वरती जायचं. इथे एक सूचना आहे आणि आता आपण या पायऱ्यापासून लागलो. आता ही जी पायरी दिसते ही सर्वात पहिली पायरी आहे. 1 2 अशा पायऱ्या आता भरपूर आहेत. कितीतरी पायऱ्या आहेत, आपल्याला मोजायच्या नाहीत आता त्या. हा अतिशय निसर्गरम्य परिसर आहे हा. हे जे सफेद सफेद दिसते ते वरून पडणारे धबधबे आहेत. खूप मोठमोठे धबधबे आहेत हे. अरे बाप रे बाप, आम्ही आता खूप उंची आलो आणि वरती वरती चाललोय. पायऱ्या भरपूर आहेत, खूप उंच जायचं अजून. पायऱ्याला काही घाटा नाही. ह्या मुली आहेत माझ्यासोबत. नाशिकच्या मुली कॉलेजमध्ये आहेत आणि श्रावण महिना लागलाय म्हणून काका तुमच्यासोबत आम्हाला उद्या वानराची भीती वाटते असे म्हणून ते माझ्यासोबत निघल्यात. तर हा पाण्याचा धबधबा, हे वरतून येणारा धाबा आहे. पाण्याचा धाबा म्हणजे धबधबा, आपण शॉर्टकटमध्ये धाबा म्हटलं त्याला. तर हा मोठ्या वळणाचा आडकाठीचा रस्ता आहेत. लोक सांगत होते पायऱ्या अशा आहेत, पायऱ्या तशा आहेत, पण अतिशय पायऱ्या चांगल्या आहेत, दगडी आहेत, व्यवस्थित पायऱ्या आहेत ह्या. हा वरून खाली आलेला एक मोठा दगड आहे, काही काही ठिकाणी घसरलेला आहे, त्याच्यामुळे हे दगड असे मोठमोठाले आहेत. पायथ्याची जे संतोषी मातेचं मंदिर आहे आणि हा परत पायऱ्या आहेत. वरून येणाऱ्या पावसामुळे इथं पायऱ्या काही तुटून गेलेल्या आहेत, खाली वाहत वाहत गेलं ते. तर बाजूला पाणी येतो वरचा. चल, हे छोटं बाळ आहे आपल्यासोबत, वरती यायला लागलंय. आता हे एवढ्या पायऱ्या काही चढू शकत नाही. हा, याच्यामध्ये घोडा पाहून पाय दुखणार आहेत. चला, मित्र, खऱ्यानं पाय गळून आलेले आणि मलाही सुद्धा दम लागलेला आहे. आता कितीतरी पायऱ्या ओलांडून वरती आलो. जशी वरी जायला पायऱ्याची व्यवस्था आहे तशी वरून खाली यायला घसरकुंडीची व्यवस्था पाहिजे होती. म्हणजे लवकर येत होतो माणूस जरा खाली. कुठून आले काका? शिर्डीवरून. शिर्डीहून आले का? बर बर. आता इथपर्यंत आलं कसं वाटलं? एकदम भारी. एकदम भारी वाटलं का? देवाचं दर्शन. बर बर बर. आता मात्र एवढंच की न खातानी झोप येणार आहे तुम्हाला. लोकांना खाऊन झोप येते पण न खातानी झोप येते. फार ऊन चालवतो आपण आता भरपूर. हा, तुम्ही कोट घातला काय? कोट घातलं पाहिजे, काय पाऊस पाणी संरक्षण. बर बर. कोणत्या गावून आले? आणि श्रीरामपूर. श्रीरामपूर. बर, चला मग आमच्या. चला. पाहता पाहता मित्र हो, या पहाडाच्या पायथ्याशी आम्ही आलेलो आहोत. आणि तो पहाड दिसतो
त्याच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत आता. ते बघा, हे जे समोर चाललेत आपल्या काठी घेऊन, हे अंध व्यक्ती आहे. आणि अंध व्यक्ती सुद्धा मेरे साथ वो जो ऊपर जा रहे हैं, उसको दोनों आंखों से कुछ दिखाई नहीं देता. नहीं दिखाई देता है. 100% ब्लैक. तो कहाँ से आए आप? गुजरात सूरत से. गुजरात सूरत से आए हैं. हाँ. और उसको दिखाई नहीं देता, तो भी ब्रह्मगिरी पर्वत के ऊपर जाने की कोशिश कर रहे हैं और वो जा रहे हैं. दर्शन के लिए जा रहा हूँ. हाँ, तो आप समझ लीजिए भगवान के ऊपर कितना उसका भरोसा है. चाहे भगवान उसको दोनों आंखों की रोशनी दे दे, ऐसे मैं भगवान को तमन्ना करता हूँ. आपको ऐसा नहीं लगता कि आपको ऊपर जा रहे तो कोई तकलीफ हो रही है? मेरे नहीं, को नहीं. तकलीफ झेलना जरूरी है. हाँ. वैसे भी कोई तकलीफ तो है नहीं. तकलीफ पैरों नहीं में है. तकलीफ है, फिर भी मैं चला लेता हूँ, कोई प्रॉब्लम. अच्छा अच्छा अच्छा. तो तुम दोनों साथ कहीं गांव में कहीं जाने का है तो दोनों उसी साथ रहते हैं क्या, कैसे? नहीं, दोनों नहीं, साथ ही दोनों रहते हैं. साथ में. अच्छा, क्या बिजनेस क्या करते हैं? मैंने बिजनेस करके रिटायर हो गया हूँ. अच्छा अभी मैंने विश्व यात्रा का संकल्प किया है. अच्छा अच्छा. पूरे विश्व यात्रा करने का है. वाह वाह वाह, संकल्प बहुत ले बढ़िया. लिया. आपकी विचार बहुत बढ़िया है. ठीक है, ऊपर आने की कोशिश. आपकी भी कृपा चाहिए. ऊपर वाला तो है ही, आपका भी कृपा चाहिए. हाँ, भगवान की कृपा रहे तो सब कुछ अच्छा होता है. ठीक है. मुक्ता देवीचं मंदिर या ठिकाणी आहे. आता वरून ज्यावेळेस पहाड खसळतो आणि खाली दगड येतात, हा अशा प्रकारचे मोठमोठे दगड पहाड खसळून खाली आलेले आहेत. हे पण या ठिकाणी पण सुद्धा आहे. आणि कधी आले हे नाही सांगता येत, पहाड कधी खसळ हे सांगता येत नाही. हे समोर पण सुद्धा आहे. आणि वरती इथं साईडला भरपूर आंब्याची झाडं पण सुद्धा लय आहेत. हे एक जुनं उंबराचं झाड आहे, खूप पूर्वीचं. आणि हे जे दगड आहेत, वरून पहाड तुटला आणि तुटल्यामुळे हे दगड खाली आलेले आहेत. खालून जर बंदुकीची गोळी जरी मारली तरी त्या पहाडाची उंच जाणार नाही, एवढा उंच हा पहाड आहे. इथे एक मंदिर आहे. हा पहाड आहे मित्र हो बघा. आणि हे एक मंदिर आहे. आपण आता बरंच वरी आलेलं आहे. तर मंदिरात आता आपल्याला मंदिरात जाऊ आपण. हे मंदिर आहे. पाहायचं म्हटलं की सर्वच बघायचं, कंटाळा करायचा नाही. हे आहे का हे बघायचं आपल्याला. हा पहाड आहे आणि कधी कधी हा पहाड तुटून खाली पडतो. गणपती बाप्पा आहेत वरती. मूर्तीची तोडफोड झालेली आहे. आतमध्ये आलो आपण मंदिरामध्ये. आणि मित्र हो, इतक्या उंच हे जे लोखंडी ग्राइंडर आहेत, हे आणले असतील कसे याचा विचार करा. हे दगड आणले कुठून याचाही विचार करा. आणि आत अंधार आहे, आत काही नाही. आणि मित्र हो, इकडं पाठीमागं मंदिर असलं पाहिजे. या इकडं पाठीमागं मंदिर. हे मंदिर आहे इकडे पाठीमागे. तुम्ही कधी ब्रह्मगिरीला आला असाल पण आतमध्ये कधी आला नसाल तर हे पाहून घ्या माझ्या व्हिडिओवरती. हा पहाड आहे. तर आपण इकडे बऱ्याच ठिकाणी आहे, इतके लांब आपल्याला जायचं नाही.
आता वरती जायला पायऱ्या आहेत ह्या आणि मधात हा पाईप आहे, म्हणजे तकलीफ होत नाही. आता पायऱ्या खूप डेंजर लागलेल्या आहेत वरती जायला. आणि कितीतरी हजारो वर्षाचा एक वृक्ष उंबराचा या ठिकाणी आहे. कोकाड पडलेलं आहे त्याला. आणि जे बजरंगबली वरती बसलेले आहेत, खाली येऊ नका बाप्पा, आम्हाला भीती वाटते. आम्ही दोघंच आहेत, दोघंच वरती चाललो. सगळे काय टाकायचं. आता तू ओढले चालत राहा. येऊ नको म्हणाल तुला मी. एकदम माझ्या मागं मागं यायला लागले की इथं काय काढू पप्पा. आलं माझे मागं झालं हे. पण आपण जरा हिशोबाने चालायचं, त्याला काही बोलायचं नाही, काय नाही. जरा मुकड्यानं जाऊ आपण. लय वरी जायचं आपल्याला. जो खालून आपल्याला धबधबा दिसत होता पाण्याचा, हा धबधबा आपल्याला आहे. आणि मी तरी तुम्हाला सांगतो की मला तरी दिसतंय हजारो फुटापेक्षा उंच आहे, खूप उंच आहे धबधबा हा. पाण्याच्या खाली आलो, जे पिवळं दिसतंय तिथूनचा पाड खसळून खाली पडलेला आहे. म्हणून या ठिकाणी रात्रीला सरासरी कोणाला जाऊ देत नाहीत. खूप अवघड समस्या आहे. रात्रीला या ठिकाणी कोणाला जाऊ देत नाहीत, कारण हा पहाड कधी गळून पडेल काही सांगता येत नाही. आपण चाललो ब्रह्मगिरी पर्वतावर. हा आता बऱ्याच ठिकाणी आपण उंच आलेलो आहोत. या ठिकाणी आपल्याला बरंच खाली असं दिसतंय आणि इकडं अंधार आहे आणि तिकडं पलीकडं ऊन पडलेलं आहे. तुम्हाला दिसतंय मित्र, खूप उंच आलेलो आहोत आपण. आणि अर्ध्यापेक्षा अजून उंच जायचं आहे आपल्याला. मला बेजार केलं मित्र त्याने. माझ्या खिशात फुटाणे आहे पण मी त्याला दिले नाही. फुटाणे आहे माझ्या खिशात पण दिले नाही. मित्रांनो, सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका बरं का. तुमच्यासाठी हा व्हिडिओ टाकतोय मी. आणि मित्र, जागजागी माकड बसलेले आहेत, बंदर बसलेले आहेत आणि त्यांनी आपापली जागा वाटून घेतलेली आहे. हे बघा, पूर्ण पायथ्याशी आलो आपण आता. पाढाजवळ आलो आपण आता. आणि त्या तिथं ते मला दिसतंय ते लांब बंदर बसलेला आहे. माझी मिसेस चाललेली आहे आणि खूप उंच या ठिकाणी आहे. इथे एक बंदर मामा यांनी जागा वाटून घेतली, सिक्युरिटी सारखे या ठिकाणी बसलीत. आमच्याजवळ काय नाही बाबा खायला. आणि या पायऱ्या पण वर जात का? बर्मगिरी चालवली आता इथून त्या आणि आतून जायचं का? हा, ब्रह्मगिरी हे का? ब्रह्मगिरी का? दर्शन घ्यायचं ब्रह्मगिरीचं. आणि तुम्ही बघा खाली काय गाईड बीट लागेल का भाऊ? नाही. तर बंदराने
या ठिकाणी केलेलं आहे, लोकांना अडवलंय. आता ह्या पायऱ्या आता एकदम पाढाला जायचं आहे आपल्याला. अरे बापरे बाप, अजून तर काहीच नाही. आता झाल्यापासून म्हणलं हं? अजून काहीच नाही झालं. पहाड कोरून रस्ता बनवलेला आहे. पहा किती उंच आहे बघा हा. आणि या लोखंडाला धरून जातात ते कोरून. आपल्या अंगावर पाणी पण सुद्धा पडायला लागलाय. छत्री आहे म्हणून बरं आहे. होय पुढं होय ना, जिथं पडतं तिथं काय हे करायचं. मागं पुढं पावलं पाहिजे. मग ते पिशवी देऊन टाका तुम्ही. म्हणजे मी एकदा घालते. हो हे धर छत्री, सांगितल्यावरच काम काय. खूप वळणाचा रस्ता आहे. आता खूप वरती आलो आपण. पाडावरून पाणी अंगावर पडायला लागलंय. भिजलोय आपण जरासं. तिथं थोडा विसावा घेतोय. मित्र, नुसतं ब्रह्मगिरीवर येऊ नका. तर ब्रह्मगिरीवर रस्ता कसा केला त्याचा विचार करा. वरती दगडं आणले कुठून आणि घडवले कसे, किती वर्ष लागले असतील याचा मोठा विचार करा मित्र. खूप पायऱ्या आहेत. मी भिजलो. आता थोडंसं वरती मोकळे जागेत वाटतंय. अरे बाबा, ऋतिक भाऊ ब्लॉगर भेटत का? ऋतिक भाऊ आमचं चॅनल आहे पटलं तर घ्या. पटलं तर घ्या चॅनलचं नाव आहे. हो सर. हां मोनोटाईज आहे. हां अहो ते आता मी व्हिडिओ काढतोय. माझ्या बॅग मधले पैसे मी तुम्हाला कसे सांगणार है का. परत या ठिकाणी हजारो पायऱ्या ओलांडून आपण आलेलो आहोत. खूप उंच आहे, खूप उंच आहे. चला पटलं तर घ्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव आहे पटलं तर घ्या. सोडून द्या मग तुम्ही. अरे बापा, खूप खाली आलो होता आपण वरती. पुन्हा एक गेट लागलेलं आहे आपल्याला. पुन्हा वरती चढायचं आपल्याला. वरती जाताना एक अंधारात एक गुफा आहे. ऋषी महाऋषी कुणी राहता येते आतमध्ये. चला अजून वरती. या पायपाला धरून चाललं म्हणजे वरी चालता येते. दम लागला आता, पण पाईप हेत म्हणून बरं आहे माणसाचं, नाही तर चालणं खूप कठीण आहे. आता भरपूर उंच आलेलो आहोत आपण. पहाड आहे आणि अजून बरेच लांब आपल्याला जायचं अजून. आता त्याच्यावरती एक उंच पहाड आहे, म्हणून या पर्वताला ब्रह्मगिरी पर्वत असं म्हटलेलं आहे. हे वरती आल्याच्या नंतर काही छोटे छोटे कुंड आहेत. हे हा एक पुढे आहे, हा एक आहे आणि अजून आपल्याला उंच जायचे ढग ताडलेले आहेत.
लोकांचं म्हणणं आहे आपण अर्ध्या मधात सुद्धा अजून आलेलं नाही, खूप उंच आलेलं आहे आपण. जे लोक वरती येतात पाण्याची बॉटल फेकून देतात आणि ह्या ज्या पाण्याच्या बॉटल आहेत, या पाण्याच्या बॉटलचं काहीतरी सिस्टीम बनवलेली होती. इथं छत बनवलेलं होतं पण ते पडलंय. छत अतिशय सुंदर बनवलं. अजून वरती चाललेत लोक. बहुतेक तिथंच आहे का ब्रह्मगिरी का अजून उंच आहे, कारण आपण आता उंच आलोय. इकडे ढग ताडा लागलेत, अजून बरंच उंच जायचं राहिलं आपल्याला अजून. हा छोटी छोटी कुंड आहे तसं वरती, जर तहान लागली कोणाला तर त्याच्यासाठी याची कुंड मात्र या वरती येताना रस्त्याने भरपूर आहेत. समजलं तुमचं. रस्ता बदलला जरासा का आपण. अवघड शॉर्टकट मधून चाललोय. ये बरोबर जरा. आमच्या दोघांसाठी मात्र सबस्क्राईब करा मित्र हो. मित्र हो, हे पहा हे ढगाचं पाणी तिकडून धुपट्यासारखं यायला लागलंय आणि ढगाच्या वरती आपण आलेलो आहोत. हे बघा ढग, आणि ढगाचे तुम्हाला अंधार दिसून पलीकडे ते ढग आहे आणि त्याच्यावरती हे आहे. आणि आपण आता एकदम दुसऱ्या टोकावर आलेलो आहोत. हा इकडे पण सुद्धा एक तलाव आहे आणि इकडे अजून भरपूर खोल आहे. इकडे मोठमोठे पहाड आहेत. आपण जे थांबलो ते पहाडावरती थांबलेलो आहोत आणि ब्रह्मगिरी अजून समोरचा पहाड दिसतो वर असं म्हणतात तुम्हाला हे. आणि हे ढग चाललेले तुम्हाला दिसतात का मित्र हो. हे काळे काळे ढग जे आहेत हे तर बघा, हे ढग आहेत काळे चाललेले आणि ते एकदम आम्हाला ताडून जातात. आम्ही भिजलेलो आहोत. आता इकडे वरती चाललेलं तुम्हाला दिसतंय ना मित्र हो, तो हा ढग पळतोय. तुम्ही बारकाईने बघा, ढग पळतोय आणि आपल्याला ढगामध्ये शूटिंग काढायची, व्हिडिओ काढायचा आहे आणि तुमच्यासाठीच काढायचा खास. म्हणजे तुम्हाला आठवलं पाहिजे की ब्रह्मगिरी पर्वत हा किती उंच आहे, किती बाजूला आहे, किती आवाठावी आहे आणि किती लांब पसरलेला आहे. हे बघा
आता थोडंसं वातावरण नितळ झालेलं आहे. आणि इकडे जर बघितलं तुम्ही तर मी तरी म्हणणे की तुम्ही खापून जासाल अशा पद्धतीचं वातावरण आहे. देव जिथे ढगामध्ये दाखवले जातात अशा प्रकारच्या पहाड्या या ठिकाणी आहेत. त्या तुम्ही आवर्जून पाहण्यासाठी या मित्र हो. आणि तर कधी पाहिला नसेल ब्रह्मगिरी पर्वत तर तुम्ही अवश्य ब्रह्मगिरी पर्वतावर या. आम्ही चाललो आता वरती चाललो आम्ही आता. बघा सबस्क्राईब करा मात्र मित्र हो. पटलं तर घ्या चॅनलवरती. आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही कधी आले नसेल तर वरती या. आता एखादा ढग आला वरती आम्हाला ताडला की आम्ही तुम्हाला शूटिंग दाखवणारच आहे. हे पहा ढग आलेले आहेत. आता हे पहा हे पांढरे पांढरे ढग आलेले आहेत. हे पहा ढग आलेले आहेत दुपटासारखे तुम्हाला दिसायला लागलेत. हे पहा कसे पळतात पहा. बारकाईने ध्यान देऊन बघा. दुपटासारखे वरच्या वरीच हे करायला ढग. हे पहा ते ढग हे खालून वरी यायला लागलेत असं वाटायला माणसाला. आता खालून वरी हे खालून वरी ढग यायला लागले. आणि आता आम्ही ढगामध्ये आलेला आहोत. ढगामध्ये बाय बाय ढगामध्ये आलेला आहोत. हे बघा पाठीमागे कसे ढग आहेत. वरती आलो तर आम्ही काळोखामध्ये. खालून आलो तर खालून पण सुद्धा ढग चालू आहे. हे बघा. पटलं तर घ्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचं सोडू नका मित्र हो. हे बघा कसा ढगाला आमच्या शेजारून चालला हा आम्हाला लागून चाललेला ढग पण समज दिसत नाही तुम्हाला. अजून वरी चाललो आपण. बरेच वरी चालू आपण अजून. हवा पण भरपूर आहे आणि ढग पण आहेत. त्याच्यामुळं इतक्या उंच यायचं म्हणजे फारच जीवावरचं काम. यार पडलो 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 पडलो. पडत नाही पडत नाही पडत नाही. किती उंच जायचं काही कळत नाही. एन्जॉय आहे मित्र एन्जॉय. जिथं आलो आपण तिथून दिसून नाही राहिलं कारण ढग आलेले आहेत. पूर्ण भुरकं झालेलं आहे. पण दिसत नाही आता. पूर्ण व्हिडिओ बघा मित्र हो. मी दाखवण्याचा प्रयत्न केला होता मित्र हो. आता पहा ढग आल्यामुळं खाली काही दिसत नाही. हे पहा या डोंगरावरून आपण खाली आलो होतो वरी. तर आता इकडे पण सुद्धा काही दिसत नाही. हे पूर्ण ढग आहेत. पूर्ण ढग आहे. गाव दिसत नाही. काय नाही काय नाही काय नाही काय काही दिसत नाही मित्र हो. हे बघा आम्ही वरती आहे खाली ढग आहेत. हे पांढऱ्या ढगाच्या वरती आहे. ध्यान देऊन पहा. हे बघा काही दिसत नाही. हे ढग पडायला लागलेत. उतरायचं म्हणजे आता फार कठीण झालं. आता वरून खाली आलो आम्ही ढगामुळं. आणि रस्ता तर खूप अवघड आहे. मी जरा बसूनच चालतो.
जायचे थकवा आलेला आहे. मी मोठ्या मेहनतीनं हा व्हिडिओ तुमच्यासाठी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्र. कसा वाटला असेल तुम्हाला व्हिडिओ? खूप मेहनतीचा व्हिडिओ वाटला तर शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. बटन दाबायचे नाही असं कमी जास्त दिसत नाही, सरळ असं हो, धरलं वाटलं तरी करते तुम्ही तिथे जा ना. ती राहिलं पाहिजे तुला. हां एक बॉटल घे की त्याच्यात मग तुम्ही खाली आले मग करायला लागले ना. हां बसा. हा कुंड आहे. या कुंडाचं जे पाणी आहे अंगावर घेतात लोक. त्याची आपण आतुरतेने वाट बघत आलो. तो हा ब्रह्मगिरी पर्वत आणि ब्रह्मगिरी पर्वतावर आपण आलो. या कुंडाचं पाणी आपण डोळ्यालाही लावले आणि गोदावरी माता धुकायला आली. आतमध्ये आलोत आपण आता. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. दर्शन झालं मित्र हो आपलं आता. ब्रह्मगिरी मंदिराच्या साईडचा आणि पाठीमागचा परिसर आहे हा. खूप खोल आहे मित्र, काही दिसत नाही खाली. मित्र मी फुटाण्याची पुडी आणली होती आणि यांनी ती ओढून घेतली. मला माहीत पण सुद्धा केलं नाही आणि माझ्या खिशातली फुटाण्याची पुडी त्यांनी नेलेली आहे आणि ती आता वरती नेली त्यांनी. हे असं हा कुंड आहे परत वरती आणि याच्यातून गायमुखामध्ये पाणी जाते. पिंपळाचं झाड आहे हे. आता या ठिकाणी काय आहे इकडच्या बाजूला ते आता आपलं दर्शन घ्यायचं राहिले. इथे पण काहीतरी आहे. हा सूर्यकुंड आहे आणि खूप उंच आहे. याच्यातलं पाणी कधी संपत नाही याच्यातलं पण सुद्धा. आणि वरती आल्याच्या नंतर या कुंडामध्ये जर आंघोळ आपण जर केली तर स्किन आजार जे आहेत, चमडीचे जे आजार वगैरे आहेत ते निघून जातात आणि माणूस ताजंतवानं बनते. इथे जे आहे हे मूळ जी गंगा आहे, ज्या ठिकाणी मूळ गंगा निघलेली आहे, उगम पावलेली आहे, ते मात्र हे मंदिर आहे. हे बघा तुम्हाला मूळ गंगा हे नाव दिसते. हे बघा आणि जे आपल्यासोबत सहकारी होते ते पण सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत.
कसं काय झालं दर्शन? बरं झालं का? मूळ गंगा आहेत. आतमध्ये आहे गोदावरी माता ना, या इकडे वरती या, सगळ्यांनी वरती या. गंगा देवी, गोदावरी आहे. मूळ गोदावरी या ठिकाणी उगम पावलेले आहेत आणि इथून खाली नाशिक इकडे गेलेले आहेत. सगळ्यांनी माहिती द्या, आता चालू राहून द्या. सगळ्यांना माहिती देतो, या इकडे सगळ्यांनी इकडे या असं ऐकायला. तर आपल्याला इथं जे महाराज आहेत ते आपल्याला या गंगेबद्दल, गोदावरीबद्दल माहिती सांगतील. आता हे बघा, तुम्ही सगळ्यांनी आता ऐकून घ्या. माझे काय लक्ष द्या. 2 मिनिटं चला वरती या. माऊलीने 2 मिनिटं ऐकले यावरती माहिती. या इकडे सर्व माहिती ऐकलं म्हणजे सगळ्यांना समजतं काय झालं, कसं झाले. आता हे बघा, तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे ध्यान द्या 2 मिनिटं. असा आपला जन्म होतो, असा हे गंगा गोदावरीचा जन्मस्थान आहे. या आहे मूळ गंगा गोदावरी उगमस्थान. तुम्ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा जर आली तरी गंगेचा गोदावरीचा उगम एवढी दिसणार आपल्याला. 1 फूटभर पाणी असतं ते. हे बघा, या आहे गौतम ऋषी, अहिल्या माता, त्यांची पत्नी अहिल्या माता. ते पहिले विडा धान्य वगैरे करायचे, भोजन करून खायचे.